व शुभ कार्यासाठी आणि शाही विवाहासाठी सज्ज आता आपले रॉयल SS पाटील मंगल कार्यालय. भव्य प्रशस्त हॉल, स्टेज, उत्तम पार्किंगची सोय, अद्ययावत साऊंड सिस्टीम, ड्रेसिंग टेबलची सोय, स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र डायनिंग हॉल, सर्व सोयींनी युक्त स्वयंपाकगृह, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, लहान कार्यक्रमासाठी कार्यालय सवलतीच्या दरात उपलब्ध. सर्व शुभ कार्यासाठी SS पाटील मंगल कार्यालयच निवडा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आजच बुकिंग करा आणि मिळवा चांदीचे नाणे. संपर्क SS पाटील ज्वेलर्स, सिद्धेश्वर रोड, तासगाव. मोबाईल नंबर 95 95 15 57 15 98 73 26 94 15. सन्माननीय सभासद खासदार विशाल पाटील, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभासद अण्णाराज, भारत स्वातंत्र्य या ठिकाणी उपस्थित असलेले जयसिंग शेंडगे, अजित साखरे सगळे, शंकरदादा पाटील, हनुमंतराव देसाई, हरिदास पाटील, सुरेश पाटील, अनेकांची नावं घ्यावी लागतील. हे सगळं आहे. पण आता हा जर निवडणूक प्रचाराचा सोहळा आहे, त्याचं मुख्य म्हणजे आपले उमेदवार रोहित पाटील आणि उपस्थित बंधू-भगिनी. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि त्याच्यामध्ये हे राज्य, या राज्याचा कारभार हा कुणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल घेण्यासाठी ही निवडणूक आहे. 8 महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये सगळ्या देशाचा कारभार हातामध्ये घ्यायचा हे सूचून देशाचे प्रधानमंत्री देशात येत होते. ते जाईल त्या ठिकाणी सांगत होते की मला 400 जागा द्या. लोकसभेचं काम चालवायचं असेल, सरकारचं मंत्रिमंडळाचं काम चालवायचं असेल, 300 आणि 300 जागा असल्या तरी काम सहज करता येतं. मला आठवत आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरसिंहराव होते. त्यांच्या मंत्रिमंडळात पण तरी सुद्धा 5 वर्ष राज्य चालवलं, लोकांचे प्रश्न सोडवले. त्यासाठी 400 जागाची आवश्यकता नव्हती. पण मोदी साहेब 400 जागा सांगतायत. याची शंका आम्हाला लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती शंका असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची घटना लिहिली. त्या घटनेमध्ये जर बदल करायचा असला तर त्याला मोठी संख्या लागण्याची आवश्यकता असते. आणि आजचे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे. त्या वेगळ्या विचाराचा